आबासाठी म्हणू का? एक शेर कोणतरी दिला, नाव नहीं लिखा खाली। आपने जो सोचा था वह आपकी ताकत थी, ओबीसी के चेहरे पे चेहरा लगाने की और एक ताकत थी, और आप खड़े हो गए उनको गिराने की, आप में ही वो ताकत थी। धन्यवाद। यानंतर आदरणीय नवनाथ आबा वाघमारे। भोकरदन जाफराबाद याद होते काही घाबरते। आओ भाई आओ, बैठो ना, लाजू नका, लाजू नका, लाजू नका, घाबरू नका। काय दानवे पाहायला येणार नाही आपल्याकडे, या। भैया या, समोर जागा आहे बसा, या सगळे या। रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माँ जिजाऊ, माँ रामाई, माता सावित्री, माता फातेमा, अण्णाभाऊ साठे, आज ज्यांची जयंती आहे असे बिरसा मुंडा, ज्यांनी बहुजनांचा आवाज म्हणून राज्यभर बहुजनांचे तरुण राजकारणात आणून त्याला आमदार ते मंत्री पदापर्यंत नेलं असे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी बहुजनांच्या, दलित मुस्लिम ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, देह जिजवला, या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। बांधवांनो, आज मौजे टेंभुर्णी या गावामध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, ज्यांनी धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये काही महिन्यापूर्वी सलग 16 दिवस अन्नत्याग उपोषण केलं, असे माझे मित्र दीपकरावजी बोराडे, मंचावर आमचे दुसरे मित्र दीपक भाऊ डोके, 70-75 झाला तेव्हापासून आजपर्यंत आपण प्रस्थापित भारतीयांना निवडून देण्याचं काम करत आलो, आणि आजपर्यंत सुद्धा तीच विदारक परिस्थिती असताना या राज्यात तर मराठ्यांचे 288 पैकी 200च्या आसपास आमदार आहेत, आणि 48 पैकी 32 खासदार मराठ्यांचे आहेत, आणि एवढं असताना सुद्धा या राज्यामध्ये 200 साखर कारखान्यापैकी 90% साखर कारखाने त्यांचेच आहेत, सूतगिरण्या त्यांच्याच आहेत, दूध डेऱ्या त्यांच्याच आहेत, जिल्हा बँका त्यांचेच आहेत। एवढं सगळं असताना सुद्धा गेल्या 1.5 वर्षापासून या राज्यामध्ये शरद पवार नावाच्या माणसानं आणि एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं
जरांगे नावाचा 5वी नापास माणूस समोर करून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातला, जे आरक्षण घालण्याचा घाट घालत असताना राज्यामध्ये छोट्या छोट्या समाजावर जरांगे नावाच्या झुंडशाहीनं हल्ले करण्याचं काम केलं. माझ्या नावी समाजाचे दुकानं जाळण्याचं काम केलं, सुतार समाजाला मारहाण करण्याचं काम केलं, माळी समाजाची हॉटेल जाळण्याचं काम केलं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात तर नवीनच कहर झाला की जिथं माझ्या सुतार समाजाचा व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर ज्या सामूहिक स्मशानभूमीमध्ये त्याचं अंत्यदहन करण्यासाठी नेलं असता त्या गावातील प्रस्थापित मराठा समाजानं त्याला आधी आमच्या स्मशानभूमीमध्ये जाळायचे ना असं सक्त ताकीद देण्याचं काम केलं. म्हणजे या राज्यामध्ये जातीद्वेष किती पेरण्यात आलाय. ज्या महाराष्ट्राला आजपर्यंत आपण फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत आलो, ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणत आलो, ज्या नेत्यांना आपण पुरोगामी विचाराचे म्हणत आलो आजपर्यंत, या नेत्यांनी या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. आजपर्यंत आपण ऐकलं होतं निवडणुका जवळ आल्या की हिंदू खत्रे में म्हणायचं आणि मुस्लिम आणि हिंदूमध्ये वाद निर्माण करण्याचं काम केलं. कधी हिंदू खत्रे में नव्हता आणि खत्रेत राहणार नाही, परंतु खत्र्यात फक्त कोण असतं? भाजपवाले असतात. जेव्हा त्यांना धोका वाटला की तेव्हा ते हिंदू खत्रे में म्हणतात आणि कटेंगे तो बटेंगे असं म्हणतात. हे आपण विचार केला पाहिजे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला इतके फसवत असताना सुद्धा आपण आणखी किती दिवस फसायचंय हे आपण विचार केला पाहिजे. कारण गेल्या 1.5 वर्षात या राज्यामध्ये विशेषतः आपल्या मराठवाड्यात जरांगे नावाच्या माणसाकडं या प्रस्थापित मराठी भामट्यांनी, या निजामी मराठ्यांनी लोटांगण घालण्याचं काम केलं. जरांगे नावाच्या माणसाकडे जाऊन सर्वच मराठा आमदारांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणीला पाठिंबा देण्याचं काम केलं. परंतु ओबीसी काही झोपलेलाच आहे. आणखी आज या टेंभुर्णी गावात असताना मला खरंच दुःख होतंय की या मतदारसंघामध्ये 2 प्रस्थापित भामटे निवडणूक लढत असताना आमचा बहुजनांचा वाघ, धनगर समाजासाठी लढणारा, ओबीसी समाजासाठी लढणारा तरुण, ज्याच्या सभेला लाखोचा जनसमुदाय उचलला पाहिजे, ज्या माणसानं धनगर समाजासाठी 16 दिवस उपोषण केलं आणि आंतरवाली सराटीच्या वेशीवर, अगदी आंतरवाली सराटी पासून 1.5 किलोमीटरवर वडीगोद्री येथे उपोषण करत असताना ज्या माणसानं आमची स्वतःच्या छातीची ढाल करून आमचं रक्षण केलं, असे दीपकराव बोराडे जर निवडणूक लढवत असताना तर ही निवडणूक इथल्या ओबीसी बांधवांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे असं मला वाटतं. आपण किती दिवस दुसऱ्यांची गुलामी करायची? तुम्ही त्याला किती दादा, भाऊ, मामा म्हणले तरी ते तुमचे होणार नाहीत. आपले कोण, परके कोण आपण ओळखले पाहिजेत. गेल्या 1.5 वर्षात आपल्या अनेक नेत्यावर हल्ले करण्याचं काम केलं, अनेक नेत्यांची घरं जाळण्याचं काम केलं, गाड्या फोडण्याचं काम केलं, गाड्या जाळण्याचं काम केलं, हॉटेल जाळण्याचं काम केलं, सोनार समाजाचे दुकान जाळण्याचं काम केलं. आणि एवढं होत असताना सुद्धा तुम्ही मुख घेऊन गप्प का आहात? एवढे शांत का आहात? ते मला याचं आश्चर्य वाटतं. आज आम्ही दुपारी परतूर विधानसभा मतदारसंघात म्हणता येथे जाहीर सभा घेतली. तिथं रामप्रसाद थोरात सर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. तिथं येथील उत्साह आणि येथील उत्साहामध्ये मला फार फरक वाटतो. परंतु दीपक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त इथं मतदान असताना आपण घाबरतोय कोणाला? वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघ्या म्हणलं तरी खातोय, परंतु त्याला तर आपण मांजर म्हणलं पाहिजे. तुम्ही कोण दानवेला घाबरत असताल, परंतु दानवेचे कृत्य तुम्ही आठवले, अशा माणसाला का घाबरायचं? तो काय वाघ आहे का? 2 दिवसापूर्वी माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना अर्जुन खोतकरांचा सत्कार करत असताना त्या माणूस असं पायाने लात मारण्याचं काम करतो आणि पायाने लात मारत असताना
पुन्हा सांगायचं मी लात मारली नाही आणि त्याच मुस्लिम समाजाच्या बांधवांना धमकावून सांगितलं की दिल्लगी केली. हे चाललंय काय? मागच्या 8-10 दिवसापूर्वी मतदारांना गोळा करण्यासाठी सभेला बोलावण्यासाठी काठी घेऊन जनावर हकलल्यासारखं प्रकार करण्याचा काम या रावसाहेब दानवेने केला. म्हणजे स्वतःच पराभव दिसू लागल्यावर तुम्ही आमच्यावर अन्याय करण्याचं काम करता का? तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याच्या नंतर तुम्ही आमच्यावर अन्याय करता. परंतु माझ्या ओबीसी, बहुजन, दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांना माझी कळकळीची विनंती, आता जर आपण स्वस्थ राहिलो तर पुढच्या निवडणुकापर्यंत कोणाचंही आरक्षण राहणार नाही. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर का फिरतोय? ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात असताना या राज्यामध्ये 6 प्रमुख पक्ष आहेत. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस आणि 1 भाजप. या 6 पक्षांना तुमचं ओबीसीचं आरक्षण वाचावं असं कधी वाटलं नाही. आणि जो भाजप पक्ष आहे आणि भाजप पक्षाचे देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात आमचा डीएनए ओबीसी आहे. देवेंद्र भाऊ तुमचा डीएनए ओबीसी आहे तर मग तुमचा डीएनए ओबीसीच्या पाठीत एवढा खंजीर खुपसलेला असताना, ओबीसी एवढा अडचणीत असताना तुमचा डीएनए का शांत आहे आम्हाला हे कळत नाही. म्हणजे भाजपचं ओबीसीवर असणारं पुतना मावशीचं प्रेम आणि या राज्यामध्ये झोपलेला ओबीसी भाजपच्या पाठीमागे का जातोय मला हे कळत नाही. गेल्या 1.5 वर्षात या राज्यामध्ये 57 लाखापेक्षा बोगस कुणबी नोंदी प्रमाणपत्रामार्फत, हाताने खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत सर्रास बोगस प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या राज्यामध्ये झालंय. आणि ज्या गावात 11 मेंबरची ग्रामपंचायत असेल किंवा 17 मेंबरची ग्रामपंचायत असेल अशा गावात 25-25, 30-30, 50-50 प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. म्हणजे अधिकृत त्यांना ओबीसी बनवण्याचं काम केलं. म्हणजे ओरिजिनल ओबीसीला येणाऱ्या काळात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही अशी तयारी या भामट्यांनी करून ठेवली. याचा श्रेय फक्त महायुतीला आणि शरद पवारांना जातो. त्यांनी ठरवलंय येणाऱ्या काळात ओबीसीचं प्रतिनिधित्व सभागृहात गेलाच नाही पाहिजे. ग्रामपंचायत सदस्यच नाही म्हटल्यानंतर तुमचा सरपंचच होणार नाही, तुमचा पंचायत समिती मेंबर होणार नाही, तुमचा पंचायत समितीचा सभापती होणार नाही, तुमचा जिल्हा परिषद मेंबर नाही, जिल्हा परिषद सभापती नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, महापौर नाही. म्हणजे तुम्हाला राजसत्तेच्या गादीवरून पाय खाली खेचण्याचं काम यांनी जोरात सुरू केलंय. तरी पण ओबीसी समाज शांत आहे. मला याचं आश्चर्य वाटतंय. ज्या जरांगेच्या पायथ्याशी तुमचे चंद्रकांत दानवे आणि संतोष दानवे जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतात, हे जर लोक तुमच्या टेंभुर्णी शहरात आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या पुढे गराडा घालण्याचं काम करता. आणि तुमचं आरक्षण वाचण्यासाठी दीपक बोराडे असतील, आमच्यासारखे तरुण आमच्या जीवाचा त्याग करून जीवाचा विचार न करता आम्ही उपोषण करतो तुमच्यासाठी. आम्ही सरकारला भाग पाडतो की ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी झाली नाही पाहिजे, थांबवण्याचं काम करतो. तरी सुद्धा तुम्हाला कुठलीही कळकळ वाटत नाही. या शहरामध्ये माळी समाज प्रामुख्याने भरपूर आहे. परंतु आज माळी समाजाचा एक युवक येत आहे ज्याने ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपलं 11 दिवस वडीगोद्री येथे उपोषण केलं. ज्यानं आपले नेते, आपले दैवत छगनरावजी भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या म्हणून कुठेतरी त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी आणि भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या म्हणून याचं जरांगेंना जाब विचारण्यासाठी उपोषण केलं. अशा माणसाचं सुद्धा 2 शब्द ऐकायला तुम्हाला यायला खंत वाटत असेल तर येणाऱ्या काळात तुमचं आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण तुमचं कसं टिकल? तुम्ही जर असे झोपले तर आरक्षण राहणारच नाही ना. आज राजकारणाचं आरक्षण गेलंय, उद्या शिक्षणात आणि नोकऱ्यात सुद्धा तुमचं आरक्षण संपुष्टात येणार आहे. असंही तुमच्या आरक्षणामध्ये ईडब्ल्यूएस पेक्षा तुम्हाला जास्त मार्क लागतात. आणि आता मराठ्यांना ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आरक्षण देण्यात आलं होतं, पण त्यापैकी आता जरांगे नावाच्या माणसामुळं
त्याच्या हट्टामुळे ओबीसीचंच आरक्षण पाहिजे, त्यामुळे केंद्राने त्याचं ईडब्ल्यूएस आरक्षण तात्पुरतं बंद केलेलं आहे. परंतु ते ईडब्ल्यूएस मधून सुद्धा लाभ घेतात, एसईबीसी मधून सुद्धा लाभ घेतात, ओबीसी मधून सुद्धा घुसखोरीच्या माध्यमातून लाभ घेतात आणि खुल्या प्रवर्गातून सुद्धा लाभ घेण्याचं काम करतात. परंतु इथं 400 पेक्षा जास्त असणाऱ्या जातीचा समूह ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतंय, यामध्ये जर घुसखोरी होत असेल तर येणाऱ्या काळात आरक्षण नसल्यास जमाय. आपण विचार केला पाहिजे, आपल्या उद्याच्या पिढीचा विचार केला पाहिजे, लेकरा बाळाचा विचार केला पाहिजे आणि आपलं आरक्षण कसं वाचल आणि आपलं आरक्षण कोण वाचू शकेल या त्याच्या पाठीशी आपण येणाऱ्या काळात राहिलं पाहिजे. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचावं. बाळासाहेब आंबेडकरांनी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षानं, एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीनं राज्यभर पदयात्रा काढण्याचं काम केलं. परंतु या 6 प्रमुख पक्षाला तुमचं आरक्षण वाचावं यासाठी कुठेही पदयात्रा किंवा भूमिका मांडण्याला रस दिसला नाही किंवा त्यांनी भूमिका मांडली नाही. तरी सुद्धा आपण त्यांच्या पाठीशी पळतो. जो भाजप आपल्या गेल्या 2020 पासून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण इम्पेरिकल डेटा नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आहे, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. पण 2020 पासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत, नगरपालिकेच्या होत नाहीत, महानगरपालिकेच्या होत नाहीत. काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाविना निवडणुका घेण्यात आल्या, म्हणजे ओबीसीनं आरक्षण नव्हतं. त्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं नुकसान झालं. काही नगरपंचायत झाल्या, त्यामध्ये सुद्धा ओबीसीना आरक्षण नव्हतं. तरी सुद्धा आम्ही स्वस्तच ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं आरक्षण स्थगितीचा निर्णय दिला होता, त्यावेळी सुद्धा आम्ही जाफराबाद मध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्वत करा म्हणून जाफराबाद मध्ये मोर्चा काढण्याचं काम दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा काढण्याचं काम केलं होतं. परंतु जो तरुण तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढत असतो, अशा तरुणाच्या पाठीशी समाजानं राहिलं पाहिजे. परंतु समाज असं करताना दिसत नाही, याची आम्हाला कळतंय. आणि किती दिवस असे तरुण काम करतील जर समाजाने पाठिंबाच नाही दिला तर येणाऱ्या काळात कोणी ओबीसीचा आणि समाजाचा आवाज कोणी बनू पाहणार नाही. प्रत्येकाला वाटेल आपण बघितलं पाहिजे. या दीपक बोराडेंनी ठरवलं एखादा व्यवसाय करायचा, कुठला काही एखादा पक्षात जायचं म्हटलं तर एक प्रवक्ता आहे, भाषण वक्तृत्व नंबर 1 आहे, कुठलाही पक्ष त्यांना उचलून घेईल आणि राज्यसभा किंवा विधान परिषद त्यांना मिळून जाईल. परंतु त्यांना तळमळ तुमची, त्याला तळमळ आमची. अशा माणसाच्या आपण पाठीशी राहिलं पाहिजे. तुम्हाला भीती वाटत असेल दानव्यांची, दानव्यांना काही घाबरायची गरज नाही. वाघ मानल्याने खाते, वाघ्या मानल्याने खाते, त्यामुळे त्याला मांजर म्हणून आपण त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे. जरांगे नावाच्या माणसाला जरांग्या म्हणलं तरी मारहाण केली जात होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे ओबीसीचं आरक्षण वाचावं आणि ओबीसी मध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघणार होता, तो अध्यादेश निघाला नाही पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. आणि 11 दिवस उपोषणाला बसल्याच्या नंतर सरकारला सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यापासून थांबावं लागलं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काय आहे? सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश काढला असताना बांधवांनो एकट्या ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं, ज्यामध्ये एससी आणि एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात होतं. सगळे सोयरे म्हणजे काय? एखाद्या तरुणाला सवर्ण समाजातील म्हणजे ब्राह्मण मारवाडी समाजातील मुलगी लग्न करून आपल्या घरी आणली एससी बांधवानं, तर त्या मारवाडी किंवा ब्राह्मण समाजाला एससीचं आरक्षण लागू होतं. एखाद्या मराठा समाजातील तरुणी ओबीसी समाजातील तरुणानं लग्न करून आणली तर ओबीसीचं आरक्षण त्या मराठा बांधवांना लागू होतं. एखाद्या आदिवासी बांधवानं ब्राह्मण समाजाची मुलगी लग्न करून आणली तर त्याला आदिवासीचं आरक्षण लागू होतं. मागणाऱ्याला सुद्धा काय मागावं कळत नाही. म्हणजे या राज्यात आरक्षण संपुष्टात आणण्याचं पूर्ण नियोजन यांनी केलेलं आहे. आणि तुमचं आरक्षण कुणाला लागत असतं? जो सामाजिक दृष्ट्या मागास असतो, ज्याला हिरवलं जातं, ज्याला प्रतिनिधित्व मिळत नाही, अशा लोकांना आरक्षण देण्यात येत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद का केली? आणि 1993-94 ला
तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांना मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण का लागू केलं? ओबीसीला जर आरक्षण लागू केलं नसतं, डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेत लिहिलं नसतं आणि पंतप्रधान व्हीपी सिंगांनी जर दिलं नसतं, तर आज तुमचे ग्रामपंचायत सदस्य दिसले नसते, तुमचे कुठेही राजकीय प्रतिनिधी दिसले नसते, तुम्हाला नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात सुद्धा आरक्षण नव्हतं. या डॉक्टर बाबासाहेबांचे आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचे आपण खरं तर आभार मानले पाहिजे. परंतु माझ्या बऱ्याच तरुण बांधवांना सुद्धा आणि ज्येष्ठांना सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंग कोण आहेत, बीपी मंडल कोण आहेत हेच आपल्याला माहित नाही. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना, याचा पराक्रम त्याचा पराक्रम, रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले म्हणले की आपण आठवणीत ठेवतो, परंतु आपल्यासाठी कोणी काय केलंय हे आपण आठवणीत ठेवत नाही. याच्यासाठी आपल्याला पुस्तकं सुद्धा वाचले पाहिजे, आपले कोण परके कोण ओळखले पाहिजे. गेल्या 1.5 वर्षात ज्या भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू ठेवलाय, ज्या भुजबळ साहेबांनी तुमच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सोडली, ज्या भुजबळ साहेबाला शिवसेना सोडली आणि ओबीसी साठी झटतात म्हणून मुख्यमंत्री पदापर्यंत जाता येत होतं, ते जाता आलं नाही. जे भुजबळ साहेब तुमच्यासाठी लढतात म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. म्हणजे सुंदर असं महाराष्ट्र सदन बांधलेलं असताना सुद्धा त्याला 1 रुपया खर्च न करता महाराष्ट्र सदन बांधलेलं असताना महाराष्ट्र सदनचा आरोप करून त्याला जेलवारी करण्याचं काम या भाजप सरकारनं केलं आणि या शरद पवारांच्या इशाऱ्याने केलं. आपण अशा माणसांचा बदला घेण्यासाठी येणाऱ्या काळात हे केलं पाहिजे. आणि त्याच माणसाला गेल्या 1.5 वर्षापासून जरांगे नावाचा गावठी मिथून अगदी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवराळ भाषेत शिवीगाळ करण्याचं काम करतो. तेही त्याच्या आसपास माता भगिनी बसलेल्या असताना एकदम शिवराळ भाषा गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्याचं काम करतो. तरी सुद्धा माळी समाज स्वस्त, ओबीसी समाज स्वस्त. किती दिवस आपण स्वस्त बसणार? आपले लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी ठरवून पराभूत करण्याचं काम केलं, ओबीसीचे प्रतिनिधी पराभूत केले, दलित समाजाचे प्रतिनिधी पराभूत केले, मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी पराभूत करण्याचं काम केलं. तरी सुद्धा आपण जागे होत नाही आणि आपण जरांगे नावाच्या माणसाच्या पाया पडणारे आणि जरांगेला पाठिंबा देणारे अशा लोकांना आपण मोठेपणा देत असेल, यांच्या पुढे आपण मिरवत असेल आणि यांना जर आपण निवडून देण्याचं काम करत असेल तर आपल्यासारखं दुर्दैवी आणि आपल्यासारखं शंड कोणीच नाही. आपण बदललं पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्हाला भीती वाटते ना, तुम्ही त्यांच्यासोबत फिरा, त्यांच्यासोबत राहा, त्यांच्याकडून पैसे घ्या, गाड्या घ्या. पैसे काही त्यांनी कापूस सोयाबीन विकून आणलेले नाहीत, पैसे तुमच्या न्याय हक्कासाठी शासनाकडून आलेले ते गिळून घेतलेले. यांनी बँका बुडवल्या, त्यांनी कारखाने खाऊन घेण्याचं काम केलं, यांनी दूध डेऱ्या खाल्ल्या, यांनी रस्त्याच्या कामात यांचे भ्रष्टाचार, प्रत्येक विकास कामामध्ये यांचा भ्रष्टाचार आणि करोडो रुपये कमवण्याचं काम यांचं सुरू आहे. अशा लोकांकडून पैसे खाल्ले म्हणजे आपलेच पैसे. अशा लोकांना आपण का सोडायचंय? अशा लोकांना आपण यांच्या सोबत राहून सुद्धा मतदान केलं नाही पाहिजे. हे तंत्र त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ज्या लोकसभेला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेवरावजी जानकर उभे होते, त्यांच्यासोबत भाजपचे मराठा समाजाचे नेते सोबत फिरले, पण ते एकाही मतदान केलं नाही. तर आपण सुद्धा तोच फॉर्म्युला वापरा ना, त्यांच्यासोबत फिरा, पण आपला एकमेव ओबीसीचा उमेदवार दीपक भाऊ बोराडे यांना मतदान का नाही करू आपण? आपला उमेदवार सभागृहात गेला तर आपलीच भाषा बोला ना. कारण आता ओबीसी आरक्षण असेल, एससी एसटीच्या महत्वाच्या योजना असतील, ही लढाई आता रस्त्यावरली राहिली नाही. सभागृहात आपले माणसं गेले पाहिजे. सभागृहात आपण गेलो तरच आपल्या येणाऱ्या काळात आरक्षण वाचल. एससी एसटी मुस्लिम बांधवांच्या योजना आपल्याला आणता येतील. नाही तर आपलं पोलीस सभागृहात नसला तर वन साइड सुरू सध्या. ओबीसीला एकही तिकीट दिल्या जात नाही. सर्व तिकीट मराठ्यांना, 6 ती 6 पक्ष मराठ्यांना तिकीट वाटप करण्यात मस्त आहे. मोजके 2-4 ओबीसी, 1-2 मुस्लिम, 2-4 राखीव जागेवरले एससी,
10-5 एसटी राखीव जागा, याच्या व्यतिरिक्त कुणालाही तिकीट देण्याचं काम हे करत नाही. ठरवून पुन्हा पाडण्याचं काम करणार ओबीसी नेत्यांना. आपल्या समाजानं राजसत्तेत कसं येता येईल याकडे येणाऱ्या काळात लक्ष दिलं पाहिजे. खरं तर मला एक आठवण आली, मराठा समाजात एखादा लेकरू जन्मलं, एखादं बाळ जन्मलं तर मराठा समाजातील माता भगिनी बाळ जन्मल्यावर आणि त्याला नाव ठेवताना, पाळणा करताना काय म्हणतात आणि आपल्या काय म्हणतात? आपल्या ओबीसी बहुजनांच्या माता भगिनी आपल्या घरात जर बाळ जन्मलं, त्याचं नाव ठेवताना, त्याचं बारसं करताना काय म्हणतात? माझा श्रीकृष्ण ग, माझा राम ग, माझा शिवराय ग. आणि मराठा समाजाच्या माता भगिनी काय म्हणतात? माझा आमदार ग, माझा खासदार. आपण त्यांच्या भूमिकेत झोपले, आपले उमेदवार सभागृहात कसे जातील यासाठी काम आपण केलं पाहिजे. माझी या तरुण बांधवांना विनंती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रचार केला पाहिजे. आपल्याकडे पैसा नसला म्हणून काय झालं? आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याला लिहिता येतंय, वाचता येतंय. त्याच्या माध्यमातून तर आपल्या माणसाचा प्रचार आपण केला पाहिजे ना. का आपण दादा, भाऊ, मामा यांच्यात मागं पळत राहायचं? जो संतोष दानवे गेल्या 4 दिवसापूर्वी जरांगे नावाच्या माणसाच्या पाया पडून आला, रावसाहेब दानवे सभेला येणाऱ्या लोकांना काठीने हाणतो, इकडं माझ्या मुस्लिम बांधवांना लाथ हाणतो. अशा माणसाला आपण निवडून द्यायचं? ज्या रावसाहेब दानवेनं आमच्या दीपक भाऊ सारख्या तरुणाची 2 कोटी रुपये बुडवण्याचं काम केलं, वाळू उचलून नेली, अशा माणसाला आपण निवडून द्यायचं? आज दीपक भाऊ, उद्या तुमचा नंबर लागल, परवा कोणाचा तरी नंबर लागल, त्याच्यानंतर पुन्हा कोणाचा तरी नंबर लागल. असं करून ओबीसींना संपुष्टात आणण्याचं काम हे करणार आहेत. आणि ज्या मतदारसंघामध्ये 2 लाखापेक्षा जास्त ओबीसी, दलित, मुस्लिम ओबीसी असेल, तिथं जर मराठ्यांचा माणूस निवडून येत असेल तर तुमच्यासारखी दुर्दैवी आणि दुर्भाग्य कोणीच नाही. आम्हाला खंत वाटते. आम्ही राज्यभर फिरत असताना आम्ही तुमच्यासाठी फिरतोय. राज्यभर फिरत असताना आमच्यावर हल्ले होत आहेत, आमच्या गाड्या फोडल्या जात आहेत, तरी सुद्धा आम्ही या झुंडशाहीच्या बापाला घाबरत नाही. कारण आम्ही फुलेशाहू आंबेडकरांचे वारस आहोत, आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस आहोत, आम्ही राजे मल्हारराव होळकरांचे वारस आहोत, आपण महात्मा फुलेंचे वारस आहोत, विचारांचे वारस आहोत, संविधानाचे वारस आहोत. आपल्याला लोकशाही मार्गाने परिवर्तन करायचंय, आपल्याला गुंडशाहीने आणि झुंडशाहीने परिवर्तन करायचं नाही. एका मताचा अधिकार तुम्हाला तोच आहे आणि या अडाणी, अंबानी, टाटाला एकाच मताचा अधिकार आहे. पण तुम्ही येणाऱ्या काळात एका मताचा अधिकार जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलाय, तो अधिकार गाजवताना तुम्हाला काही तिथे सीसीटीव्ही फुटेज लावलेलं नाही. तुम्ही रावसाहेब दानवेला मतदान केलं का चंद्रकांत दानवेला केलं का दीपक भाऊला केलं हे पाहायला तिथं कोणी नसतं. त्यामुळे तुम्ही आपल्या माणसाला मतदान करण्याचं मनात आणि हृदयात फिट केलं पाहिजे. त्याच्यासोबत त्याचा रुमाल टाकून जा, कमळाचा रुमाल टाकून जा, घड्याळीचा रुमाल टाकून जा, पण मतदान गॅस सिलेंडरला करा, तरच तुमचं आरक्षण वाचेल. आणि नक्कीच आपण आता करताल असं मला वाटतं. करताल का नाही? समोरून आवाज 2-5 लोकांचाच येतो, काय मला बाकीचे हातावर करा. 100% सगळेच हातावर झाले पाहिजे. आपल्या सर्वांनी हातवर करून तरी कमीत कमी अनुमोदन दिलंय, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि नक्कीच आपण येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून दीपक भीमराव बोराडे या ओबीसी बहुजनांच्या तरुणासाठी, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माणसाला निवडून देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद. आणि आज प्राध्यापक लक्ष्मण हाके माझे सहकारी, आज इथं अनेक सभा असल्यामुळे येता आलं नाही, परंतु आम्ही अगदी उद्या नाही परंतु परवा किंवा 17 किंवा 18ला
या मतदारसंघामध्ये आणखी 2 सभा घेणार आहोत. आज तुम्हाला माहिती नव्हतं, परंतु आता सर्वांना माहिती करून आत्ताच जातोय. 18 तारखेला 2 सभा तुमच्या मतदारसंघात होतील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मी दोघंही या मतदारसंघात 19 तारखेला दिवसभर थांबणार आहोत. आम्हाला बघायचंय आमच्यावर कोण हल्ला करतोय, आम्हाला कोण अडवतोय आणि आमच्या दीपक भाऊ बोराडेला मतदान करणाऱ्याला कोण अडवतोय हे बघण्यासाठी आम्ही 19 तारखेला पुन्हा इथं पूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत आणि आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आमच्या दीपक भाऊला विजयी करावा अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान.